नमस्कार. आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की टॉपवरचे जे आय पी ओ होते आपल्या मार्केटमधले. टॉपवरचे म्हणजे जवळजवळ हिस्ट्रीमधले 10,000 करोडपेक्षा जास्त एवढे रुपये जे मार्केटमधून रेज केले असे जे आय पी ओ होते त्यांची हिस्ट्री काय आहे आणि कोणते आय पी ओ डिस्काउंटमध्ये लिस्ट झाले आणि कोणते आय पी ओ प्रीमियममध्ये लिस्ट झाले हे सगळं डिटेलमध्ये बघूया. तर चला, पहिला आय पी ओ आहे LICचा. तर LICचा जो आय पी ओ आहे हा 21,008 करोड रुपयासाठी आला होता. कधी आला होता? मे 2022ला. आय पी ओ जो आला होता त्या आय पी ओची प्राईज होती जवळजवळ 904 रुपये आणि हा लिस्टिंग जे प्राईज आहे हा 875, म्हणजे डिस्काउंटमध्ये लिस्ट झाला. याचा अर्थ ज्यांनी हा आय पी ओ अप्लाय केला त्यांना हा लॉस झाला, ज्यांना हा आय पी ओ अलॉट झाला त्यांना. तर हा होता LICचा आय पी ओ. आता नेक्स्ट आय पी ओ पाहू. नेक्स्ट जो आय पी ओ आहे तो पेटीएमचा आहे. पेटीएमची स्टोरी पण सेम आहे. खूप हाईप होती आय पी ओची. 18,300 करोडसाठी आय पी ओ आला होता नोव्हेंबर 2021मध्ये. आय पी ओची प्राईज होती जवळजवळ 2150 रुपये आणि हा सुद्धा एक मोठ्यातला मोठा जो आय पी ओ होता तो डिस्काउंटमध्ये लिस्ट झाला. 1,564 रुपयामध्ये हा लिस्ट झाला होता. नेक्स्ट जो आय पी ओ होता तो आहे कोल इंडियाचा आय पी ओ. हा कोल इंडियाचा आय पी ओ आला होता 15,199 करोडसाठी आणि ही 2010ची गोष्ट आहे. 245 रुपयाच्या भावावर हा आय पी ओ आला होता आणि 342 म्हणजे खूप चांगल्या प्राईजवर हा लिस्ट झाला, म्हणजे प्रीमियमवर लिस्ट झाला. नेक्स्ट जो आय पी ओ आहे तो आहे आर पॉवर. आर पॉवर म्हणजे रिलायन्स पॉवर. अनिल धीरूभाई अंबानी ADAG ग्रुपची कंपनी होती आणि 11,563 करोडसाठी 2008मध्ये हा आय पी ओ 450च्या भावाने आला आणि हा सुद्धा आय पी ओ डिस्काउंटमध्ये लिस्ट झाला. आणि नेक्स्ट जो आय पी ओ आहे तो आहे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. हा आय पी ओ 11,175 करोडसाठी आला. 2017ची गोष्ट आहे ही, ऑक्टोबर 2017. इश्यू प्राईज होती जवळजवळ 912 आणि हा सुद्धा आय पी ओ डिस्काउंटमध्ये लिस्ट झाला. नेक्स्ट जो आय पी ओ आहे हा आहे SBI कार्डचा आय पी ओ. या आय पी ओची एक खासियत म्हणजे हा आय पी ओ बघा 10,354 करोडसाठी आला होता आणि 2020मध्ये आला होता, मार्च 2020. म्हणजे हा जो काळ होता हा कोरोनाचा काळ होता, तेव्हा आला होता आय पी ओ. त्यामुळे साहजिक आहे हा आय पी ओ डिस्काउंटमध्ये गेला, कारण की सगळीकडे पॅनिक सिच्युएशन होती. 755च्या भावाने आला आणि 683वर डिस्काउंटमध्ये लिस्ट झाला. नेक्स्ट जो आय पी ओ आहे जो लेटेस्ट 1 वर्ष जवळजवळ होत आहे आता त्याला, तो आहे ह्युंदाई मोटरचा आय पी ओ, जो ऑक्टोबर 2024ला आला होता. 1960च्या भावाने आला होता. 27,870 करोडसाठी आणि 1960च्या भावाने आला आणि 1934 म्हणजे हा सुद्धा आय पी ओ डिस्काउंटमध्ये लिस्ट झाला. नेक्स्ट जो आय पी ओ आहे तो आहे NTPC ग्रीनचा आय पी ओ. तो सुद्धा 10,000 करोडसाठी आला होता. 108च्या भावावर 2024चीच गोष्ट आहे ही पण. 111वर लिस्ट झाला, म्हणजे जास्त प्रॉफिटही नाही जास्त लॉसही नाही, जवळजवळ फ्लॅट म्हणा किंवा थोडंफार प्रीमियममध्ये लिस्ट झाला. आणि नेक्स्ट जो आता फायनल आय पी ओ आहे तो आहे HDB फायनान्शियल सर्व्हिसेसचा, जो 2 जुलैला लिस्टिंग डेट आहे, म्हणजे उद्याची लिस्टिंग डेट आहे. आणि इश्यू प्राईज आहे 740 रुपये आणि लिस्ट कितीवर होणार ते उद्या माहीत पडेल. जेवढा माझा आय पी ओचा एवढ्या दिवसाची स्टडी आहे, माझ्या मते जवळजवळ 800 रुपयावर हा आय पी ओ लिस्ट व्हायला पाहिजे प्रीमियममध्ये. आणि या आय पी ओची अजून एक खासियत म्हणजे अनलिस्टेड शेअरमधून, अनलिस्टेड जे शेअर्स आहे याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी हा आय पी ओ 1200 ते 1500 या भावातनी खरेदी केला आहे. तर त्यांना बरंचसं नुकसान या आय पी ओमध्ये झालं आहे. तर बघूया आता उद्या काय होते ते. तर अशा प्रकारे हे टॉपवरचे जे आय पी ओ होते, या टॉपवरच्या आय पी ओमध्ये आपण एक गोष्ट पाहू शकतो की जे टॉपवरचे हे जे 8 आय पी ओ आहे याच्यातले 6 आय पी ओ आहे
हे जे पूर्ण डिस्काउंटमध्ये लिस्ट झाले आणि फक्त या टॉपवरच्या IPOमध्ये 2 IPO असे होते की 2 जे IPO होते ते प्रीमियममध्ये लिस्ट झाले चांगल्या याच्यात. त्यातला एक NTPC तर फ्लॅट जवळपास फ्लॅटच झाला. एक होता कोल इंडियाचा आणि नेक्स्ट होता NTPCचा. तर अशा प्रकारे होतं आणि हा IPO 100% आहे की हा IPO डिस्काउंटमध्ये नाही जाणार. हा कमीत कमी काही ना काही प्रीमियमवर जाण्याचे चान्सेस आहे. पण शेवटी मार्केट आहे, सेंटिमेंट्स आहे. आता तर बघू उद्या काय होते ते. थँक्यू, धन्यवाद.